धन्यवाद राजजी. आचार्य अत्रेंबरोबर ज्यांनी अनेक वर्ष काम केलं, त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व अनुभवलं, इतकंच नव्हे तर त्यांच्या काही पुस्तकांच्या लिखाणांच्या प्रक्रियेमध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग होता, असे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना मी विनंती करतो त्यांनी आपले विचार मांडावेत. सगळ्यांना विनंती आहे, जरा खाली बसून घ्यायचं आहे. पण ते जात नाही आहेत. राजजी इथेच आहेत, समारंभाला थांबणार आहेत. आपण कृपा करून बसून घ्या सगळ्यांनी. बसून घ्या जरा सगळ्यांनी प्लीज. भावे साहेबांचं भाषण सुरू होतंय, बसून घ्या प्लीज. भैरवीनंतर दुसरा राग सुरू केला तर काय होतं त्याचं हे उदाहरण आहे. भैरवी झाल्यानंतर सगळं संपलं पाहिजे. राजजीचं भाषण म्हणजे भैरवी होती. खरं म्हणजे संयोजकांचा क्रम चुकला. राजजी शेवटी बोलायला पाहिजे होते. अध्यक्ष मिराजदार जे आहेत ते किंवा राज हे कोणीतरी शेवटी बोलायला पाहिजे होते. मला भीती अशी पडली की ह्यांचं भाषण उठले म्हटलं आता सगळे उठून निघून जातील. कारण यातले अर्धे आचार्य अत्रेंच्या करता आलेले आहेत आणि अर्धे राजकर्ता आलेले आहेत. रोममध्ये जेव्हा जेरुसलेममध्ये भगवान येशू ख्रिस्त आले तेव्हा सगळं रोम त्यांना बघायला जमलं होतं. येशू ख्रिस्त आले गाढवावर बसून. त्या गाढवाला असं वाटलं की सगळी गर्दी माझ्याकरता आहे, तर तुम्ही माझ्याकरता जमलायत असं समजणं एवढं मी काही गाढव नाही आहे. आचार्य अत्रेंच्या निष्ठेतून, त्यांच्या भक्तीतून जे आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या सभेचे अध्यक्ष 84 वर्षाचे सिद्धहस्त लेखक दमा मिराजदार साहेब आप्पांच्या वरच्या मजल्यावर ते काठी न घेता वरती चढून आले. हा सगळा खटाटोप करणारे आमचे आप्पा परचुळे, ज्यांनी अतिशय आपली भूमिका स्वच्छ शब्दात मांडली, ज्याला राजकीय गंध कुठेही नव्हता, ते राजजी राठिवडेकर आणि आमचा संचलन करणारा समीरन, समोर बसलेले ज्येष्ठ रसिक आमचे श्री आणि सौ पंडित शंकरजी सारडा, बोकीलजी, पत्रकार मित्र. खरं म्हणजे राजजी तुम्ही शेवटी बोलायला पाहिजे. तुम्ही पंचित केली आता आमची. पण आचार्य अत्रे यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या हस्ते झालं म्हणजे आचार्य अत्र्यांच्या बरोबर ज्या पिढीनं काम केलं त्या प्रबोधनकारांच्या पिढीतल्या माणसाच्या नेत्याच्या हस्ते प्रकाशन झालं. हा अतिशय चांगला योग या निमित्ताने आलेला आहे. आप्पा मी अनेक सभांना जातो. कुठे गार्डनमध्ये बगीचात सभा होतात, वसईला नारळाच्या पोफळीच्या झाडांमध्ये मैदान केलं आहे फादर डिब्रुटोनी, तिथे सभा होतात. पण संपूर्ण वेढलेलं सभागृह पुस्तकाने, ग्रंथाने आणि त्याच्यामध्ये सभा हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण. नुसतं जरी बाजूला बघितलं तरी अशी सभा कुठे होईल असं मला वाटत नाही. मला असं वाटलं होतं की सभागृह थोडंसं लहान आहे, तर मी बोललो राजजीला, म्हटलं छोटं घेतलं सभागृह, बरं झालं म्हणाले, असंच पाहिजे. म्हणजे जी माणसं आलेली आहेत ती ज्या कारणाकरता आलेली आहेत तेवढीच माणसं हवी आहेत, फार गर्दीची गरज नाही. आणि आचार्य अत्रेंच्या भाषेत यातला प्रत्येक माणूस 1000चा प्रतिनिधी धरला तर ही 50,000ची आपली सभा होते. तर आप्पा आणि राठोडजी आपण हा जो उपक्रम केला आहे, हार आणि प्रहार, तर अत्रे साहेबांच्या या ज्या पुस्तकातल्या भूमिका आहेत की एकाला व्यक्तिमत्वाला स्तुतिसुमनांनी इतकं अलंकृत करून टाकायचं आणि नंतर त्याला एवढं झोडपायचं, या दोन्हीमध्ये अनेकांना महाराष्ट्रात त्या काळी विसंगती वाटल्या होत्या. पण जिथे उत्कटता असते ती उत्कटता त्या वेळची उत्कटता असते. घरामध्ये आई जेव्हा मुलाला धपाटा घालते तेव्हा तेवढा हात आणि तीच पाठ
असं करून तुम्ही त्या मुलाला धपाटा मारला तर त्याला चालणार नाही. आचार्य यात्रांचा धपाटा महाराष्ट्राला बरोबर कळत होता, कारण त्याच्या मागचे प्रेम काय आहे त्यांना माहीत होतं. आणि म्हणून सावरकरांची स्वातंत्र्यवीर ही पदवी आचार्य यात्रेने दिली. पावा गाडगे यांना सर्वोत्कृष्ट म्हणजे जर संपादकांकरता सोन्याच्या खुर्च्या मांडून ठेवल्या तर त्यातली एक खुर्ची पांडवा गाडगे यांच्याकरता असेल असं लिहिलं त्यांनी. त्यांनीच पुढे सावरकरांना झोडपलं, विनोबांना झोडपलं. हे गीताईबद्दल साहेबांनी लिहिलं, गीता प्रवचनाबद्दल जे लिहिलं, आणि विनोबा की वांद्रोबा लिहिलं. का लिहिलं विनोबा की वांद्रोबा? एक उत्कट क्षण असा आला की माझ्या सगळ्या साहित्याच्या निष्ठा मी संयुक्त महाराष्ट्राला वाहिलेल्या आहेत. आता इथे साहित्यिकांचा विषय झाला. समीरांनी अपेक्षा व्यक्त केली की मराठी विषयासाठी हे साहित्य पुढे येतील. 77ला जनता पक्षाच्या निमित्तानं आणीबाणीच्या विरोधात या महाराष्ट्रात साहित्यिक रस्त्यावर आले समीरण, पण ज्या तडफेने मराठीसाठी राज्य साहित्यिक रस्त्यावर यायला पाहिजे तेवढे आलेले नाहीत असं माझं निरीक्षण आहे. ते यायला पाहिजे. इतर भाषेतले सगळे साहित्यिक त्यांच्या प्रश्नाकरता, त्यांच्या भाषेकरता अग्रणी लढू इच्छितात, तर मराठी माणसं मागे का राहतात आणि मराठी साहित्यिक मागे का राहतात हा वेगळा विषय आहे. सतीश देसाई तुम्ही हा विषय परिसंवादित घ्या, तिथे 2 पक्ष येतील, भूमिका मांडतील. तर माझा मुद्दा असा होता की या आचार्य यात्रेंच्या सगळ्या भूमिका ह्या त्यांच्या निष्ठेशी जोडलेल्या होत्या. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या चळवळ सुरू झाल्या दिवसापासून संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत आचार्य यात्रेयांनी एकही नाटक लिहिलेलं नाही. जग काय म्हणेल, उद्याचा संसार, लग्नाची बेडी, ही सगळी नाटकं घराबाहेर ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होण्याच्या आधीची नाटकं आहेत. आणि त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं की माझ्या सगळ्या निष्ठा मी संयुक्त महाराष्ट्राला वाहिलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी साहित्याला हात घातला नाही. साहित्य त्यांनी कोणतं लिहिलं ज्याच्यामध्ये एक जहाल अंगार होता असं. आणि म्हणून प्रतापगडावर जेव्हा मोर्चाला पंडित जवाहरलाल नेहरू शिवाजीच्या पुतळ्याचं अनावरण करणार होते, तेव्हा शिवाजी पार्कवर झालेल्या शेवटच्या सभेमध्ये विनोदानी लोकांना पोट धरधरून हसवणारा हा मोठा नेता यांनी शेवटचं वाक्य असं वापरलं की अन्यायाने संतप्त झालेल्या 3 कोटी मराठी जनतेला वाघनखं फुटतील आणि द्विभाषिकाचा कोथळा बाहेर काढला जाईल. प्रतापगडावरती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू येत आहेत, तिथे कोथळा काढला गेलेला आहे अफजल खानाचा. हे आचार्य त्यांचं वाक्य होतं. हे सगळे एका निष्ठेतून त्यांनी केलं. म्हणून ते म्हणाले विनोबा की वांद्रोबा. पण 1 मे 60ला ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र झाला त्या दिवशी सेवाग्रामला विनोबांच्या पायाशी बसून माफी मागायला आचार्य यात्रे गेलेले होते. हे आचार्य यात्रे. सखा पाटील आता अनेकांना माहिती आहेच, सदोबा कान्होबा पाटील. यावतचंद्र दिवाकर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आत्रेसाहेब म्हणले सूर्यचंद्र तुझ्या बापाची काय नोकर आहेत काय? ते सांगायचे 13 ऑगस्टला मी जन्माला आलो, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, 2 चांगल्या गोष्टीच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडते म्हणून 14 ऑगस्टला सखा पाटील जन्माला आले. पण अनेकांनाही माहीत नाही की 14 ऑगस्टला सखा पाटलांच्या वाढदिवशी मराठातून त्यांचा पुष्पगुच्छ गेल्याशिवाय कधी राहिला नाही आचार्य यात्रेंचा. त्यातला 5 वेळा तर मी नेऊन दिले. आणि साहेब म्हणायचे ठीक आहे भांडायचं त्यांच्याशी, त्यांना झोडपून काढायचं, पण मराठी माणूस आहे, 3 वेळा मुंबईचा महापूर झाला काय साधी गोष्ट आहे असं बोलायचे. आणि म्हणून आत्रे समजायला फार अवघड आहेत. त्यांची अशी भूमिका का घेतली, त्यांनी तशी भूमिका का घेतली, चिरफाड कशी करायची, ह्याचं कारण एका उत्कटतेनं त्यांनी सगळ्या आपल्या निष्ठा संयुक्त महाराष्ट्र ते सगळे अग्रलेख काढून बघा तुम्ही. त्यावेळी साहेब आचार्य यात्रेने मराठा वजा केला, त्यावेळेचे सगळे दिग्गज नेते वजा केले. कसे नेते आहेत? सेनापती बापट, उद्धवराव पाटील, महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शेतीचा अर्थतज्ञ कोण या गेल्या 50 वर्षातला असेल तो उद्धवराव पाटील होते. दाजीबा देसाई, नाथ पै, एस.एन. जोशी, डांगे, आचार्य यात्रे, ही सगळी प्रभाव बघा. त्या गिडवाणीच्या अंगावर दादरला पेट्रोल ओतलं, कांडं लावणार, त्याला एस.एमनी मिठी मारली आणि सांगितलं मला आधी पेटवा, याला पेटू देणार नाही, मला चळवळ या पद्धतीने चालवायची नाही. आणि एस.एमना कॅन्सर झाला तेव्हा तो गिडवाणी बाहेर अश्रू डाळत होता. मी अण्णांना भेटायला गेलो तेव्हा तो रडताना माणूस बघितला. म्हणलं क्या हुआ, काय रडताय तुम्ही? तो म्हणला क्या करू. म्हणलं कौन आहे आप? म्हणलं मैं गिडवाणी.
मुझको जलाया था लेकिन अण्णा बीच में आ गए और मैं बच गया. तो अण्णांकरता तिथे अश्रू ढाळत बसला होता. हे चरित्र होतं त्या चळवळीचं. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर या महाराष्ट्रात 2 मोठ्या चळवळी झाल्या. एक गोवामुक्ती आंदोलन झालं आणि त्याच्या आधी मराठवाडा मुक्ती आंदोलन झालं. पण ते दोन्ही आंदोलनं ही परकीयांच्या विरुद्धची आंदोलन होती. एक पोर्तुगीजाच्या विरुद्ध होतं, एक निजामाच्या विरुद्ध होतं. संयुक्त महाराष्ट्राची एकमेव चळवळ महाराष्ट्रात अशी आहे की स्वकीयासाठी या महाराष्ट्रात झालेली लोकशाहीची सगळ्यात मोठी चळवळ होती, ज्याचं नेतृत्व आचार्य अत्रेंच्याकडे होतं. फार मोठी चळवळ. स्वातंत्र्याच्या चळवळीत या महाराष्ट्रामध्ये 30चा सत्याग्रह, 32चा सत्याग्रह आणि 42चं चले जाव आंदोलन, यात 38,000 माणसं सत्याग्रहात गेले, नोंद असलेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्याच्यापेक्षा 132 जास्त गेलेले आहेत. ग्रामीण भागापर्यंत शेवटचं. आणि कसं आंदोलन आपण आज कल्पना करू शकत नाही साहेब. आज इथं माईक आहे, एवढा छान प्रकाशाची सोय आहे. त्यावेळच्या ग्रामीण महाराष्ट्र आठवला साहेब, कंदील लावून सभा व्हायच्या. पेट्रोल मॅक्स फलटणला निंबाळकरांच्या वाड्यातून पेट्रोल मॅक्स आणली. ते पेटवायला जेव्हा सुरुवात झाली तर अर्धी सभा ती पेट्रोल मॅक्स कशी पेटते हे बघायला जमली होती. असा तो काळ होता. कंदील लावून सभा व्हायच्या आणि त्यात ती अमर शेख, आत्माराम पाटील, अण्णाभाऊ साठे, काय माणसं झाली साहेब, कल्पना नाही करू शकणार आपण. 1-1 लाखाची सभा मला आठवते अमर शेखची. जनतेच्या सत्तेची ज्योत जागती जागती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. गोव्याच्या फिरंग्याला चारुनी खडे, माय मराठी बोली चालली पुढे. एक भाषिकांची होय संगती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. तो अमर शेखचा आवाज. दिल्लीला मोर्चा गेला, 7 तास अमर शेख गात होते. सरदारजींनी तोंडात बोट घातली. काय माणूस. जाग मराठा आम जमाना बदलेगा, ते अमर शेखचं गीत. अत्रे साहेब सभा 5 वाजता झाली संध्याकाळी. अत्रे साहेब म्हणे, शाहीर आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर हाताला तर सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं. आणि म्हणाले असते, शाबाश शाहीर, अशी पाठीवर थाप मारली असते. असा तो अमर शेख, असं ते आत्माराम पाटील, असे ते SM, असे ते आचार्य अत्रे. चळवळ अशी उगाच एका दिवसात नाही उभी राहिली साहेब. ग्रामीण भागात परत माणसं गेली. माणसांनी जात पाहिले नाही, धर्म पाहिला नाही. नवशेर भरूच्या तुळशीवाडीमध्ये तारदेवला राहणारा पारसी माणूस, ज्याला मराठी बोलता येत नव्हतं, राज्य, मी आली, मी उभी राहिली, मला थोडी ती मत दिली तर मी निवडून आली, असं भाषण करणारे जळगावला केंद्रीय कायदा मंत्री हवी पाटसकर यांच्या विरुद्ध लोकसभेला उभे राहिले आणि 75,000 मतांनी निवडून आले. ही किमया कोणी केली? भरूच्याची किमया नाही, त्या प्रश्नाची किमया होती. महाराष्ट्र सगळा असा पेटून उठला होता. आणि म्हणून ज्यावेळी राज्य हा महाराष्ट्र एकसंधपणे पेटून उठतो, त्या दिवशी या महाराष्ट्रातली कोणतीही चळवळ पराभूत करण्याची ताकद कोणत्याही पक्षामध्ये नाही, राज्यकर्त्यामध्ये नाही. महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे, जाणवलं पाहिजे प्रत्येकाला की नाही, हा अन्याय झालेला आहे, हा अन्याय आम्ही सहन करू शकत नाही. आणि म्हणून आचार्य अत्रेंचं वैशिष्ट्य, 2 हातात 2 तलवारी घेऊन, मध्ययुगीन काळात ते असते तर दानपट्टे घेऊन लढायला निघाले असते. अशी त्यांनी जी लेखणी चालवलेली आहे, हार प्रहारमध्ये अनेकांना विसंगती वाटेल. स्वातंत्र्यवीर पदवी दिली त्याने, पण जेव्हा सावरकरांनी टीका केली काँग्रेसवर, तेव्हा आचार्य अत्रेंनी लिहिलं की एका उडीच्या जीवावर किती उड्या माराल. आता कोण लिहू शकतं काय? कोण लिहू शकणार आहे? गंधर्व म्हणाले की अत्रे साहेबांची नाटकं काळाच्या ओघात वितळून जातील. अत्रे साहेबांनी झोडपून काढला असं त्यांना. आणि त्याच अत्रे साहेबांनी, जसा व्योमान तुनी येती धारा, जसा मोर फुलवी पसारा, तसे कंठातून ये गाणे, असा गंधर्व पुन्हा न होणे. सूर्यास्त पंडित नेहरूनं काय कमी ठोकून काढलं? जवाहरलाल, जवाहरलाल नाही, जवाहरलाल. आणि तो सूर्यास्त लिहिताना ते कसे पिघळून गेले होते. 12 अग्रलेख लिहिले पंडितजींच्या निधनानंतर. ह्याला एक असं निष्ठेचं मन लागतं आणि उत्कटतेचं मन लागतं. ज्यांच्याजवळ अशी उत्कटता असते
ते सगळं झोकून देऊन बोलतात. ते चूक की बरोबर याची पर्वा ते करत नाहीत, परिणामाची पर्वा करत नाहीत, ते पुढे जातात. त्याचंच प्रतीक राज तुम्ही आहात. म्हणून तुमच्या भूमिका चूक आहेत की बरोबर आहेत, पटेल की न पटेल, मला हे वाटतंय मी सांगणार. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, गरजून सांगत होतो, झालाच पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे, चव्हाण साहेब बोले अहो झाला पाहिजे, ठीक आहे, झालाच कशाला, थोडेच काढा, तुमच्या नावातून च काढून टाका. 1-1 कोटी गाडगिडी. आता काय विठ्ठला गाडगीला काय कारण होतं काय? आम्हाला हिंद मंडळात अत्रे साहेबांची ओळख करून देताना अत्रे साहेब वक्ते आहेत, पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, प्रस्तावनाकार आहेत, नाटककार आहेत, चित्रपटकार आहेत, काय नाहीत, फक्त अतिशयोक्ती करतात. साहेब उभे राहिले, म्हणले पंजाबचे राज्यपाल माझे परम मित्र. राज्य मला पण थोडे नकला येतात बरं, हे छान नकला करतात बरं. यांचा एक नकलांचा कार्यक्रम ठेवा तुम्ही. यांची लेखणी जी आहे म्हणजे कुंचला, तो बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे त्यांना आलेला. सोपं नाही हो, ते कसे काढतात काही कळत नाही आम्हाला. रेशनिंगच्या रांगा जेव्हा लागायच्या तेव्हा बाळासाहेबांनी कार्टून काढले, असे ठिपके 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 ठिपके. माणसं रेशनिंगमध्ये उभी आहेत आणि तो पत्र लिहितोय की 2-3 दिवसात घरी येऊ शकेन, कदाचित परवाला तेल मिळू शकेल, असं पत्र लिहितोय तो घरी. असं कार्टून एवढ्याशा पॉकेटमध्ये 10 अग्रलेखात आम्ही सांगू शकणार नाही, ते एका कार्टूनमध्ये सांगून टाकतात ही माणसं. ही ताकद आहे तुमची. तुमच्या मागे लोक गेले याचं कारण आहे साहेब, काहीतरी तुमच्या मागे असल्याशिवाय कोणी येणार नाही. हा महाराष्ट्र एवढा फार असं काही समजू नका तुम्ही. काहीतरी असल्याशिवाय कोणाच्या मागे महाराष्ट्र जायला महाराष्ट्र इतका लेच्यापेच्या नाही. आणि म्हणून तो राजकीय मुद्दा वेगळा आहे, ते तुमचं तुम्ही बघा, त्यांचं ते बघतील, जे व्हायचे ते होईल. पण एवढंच वाटतं की तुमची फूट झाली नसती, महाराष्ट्रात मराठीचा जय जयकार झाला असता. किती आम्हाला 40% काँग्रेसला सीट नसतं मिळालं आम्हाला साहेब, 40%. मी घेतो राजकीय विषय इथे आणत नाही, तर मुद्दा मी सांगत होतो की ही आचार्य अत्रेंची जी निष्ठा होती. आणि म्हणून 1-1 अग्रलेख. आज वृत्तपत्र, आता आहेत का पत्रकार मित्र आहेत ना, पत्रकाराचं बोलूया का आपण? आता आम्ही आचार्य अत्रेंचं नाव, जांभेकरांचं नाव, आंबेडकरांचं नाव कशाकरता घ्यायचं? आमच्या पेड न्यूजने आमच्या पत्रकारितेला मातीत घालून टाकलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो, लाज वाटते. पुन्हा ही निवडणूक लोकशाहीला भिकेला लावेल. जेव्हा बैलगाड्या झुपून 57ची निवडणूक चणे कुरमुरे स्वतःचे बरोबर घेऊन, भाजी भाकरी बरोबर घेऊन, संयुक्त महाराष्ट्राचा नारा देत जेव्हा संबंध महाराष्ट्र पेटून उठला होता, 5 पैसे निवडणुकीत कोणाला लागले नव्हते. संयुक्त महाराष्ट्राचं कशाला? आमचा सुदाम देशमुख लोकसभेत निवडून गेला, फाटकी चप्पल घालून सुदाम लोकसभेला उभा राहिला. लोकांनी बदाम वाटले अमरावतीमध्ये आणि घोषणा दिली, खाओ बदाम लावो सुदाम. 2-2.5 लाख मतांनी निवडून. ते पत्रकारिता कुठे आहे आता? आचार्य अत्रेंचं हेडिंग आज पेलवेल, अल्ल्याड ढेबर, पल्ल्याड नेहरू. ढेबर म्हणजे UN ढेबर, काँग्रेसचे अध्यक्ष. मध्ये बसला मोर्या, महाराष्ट्रातला काँग्रेसचा बोऱ्या. 8 कॉलमचे हेडलाईन. केशवराव पवार पडले, यशवंतराव चव्हाण निवडून आले, 800 मतांनी निवडून आले, 57. रात्रपाळीला हेडिंग होतं, केशवराव पवार पराभूत, यशवंतराव विजयी. साहेब हेडिंग आहे का? काढून टाका. हेडिंग काय दिलं? तानाजी पडला तरी संयुक्त महाराष्ट्राचा सिंहगड समिती जिंकणारच. आणि जिंकून दाखवला. 5 माणसं निवडून आली पश्चिम महाराष्ट्रात. यशवंतराव, वसंतदादा, तुमचे बाळासाहेब देसाई, शंकरराव बाजीराव पाटील, बाळासाहेब भारदे, 5 लोक निवडून आले हवे. ही ताकद अत्रे साहेबांची होती, त्यांच्या त्या आवाजाची होती, त्यांच्या त्या निष्ठेची होती. आणि म्हणून अत्रे साहेबांची एक चौकट असायची. आता समीरन ती पट्टी नव्हती तेव्हा. आज शिवाजी पार्कवर आचार्य अत्रेंची सभा, दिवसभर ती अशी पट्टी नव्हती, एक चौकट असायची मराठात. आज शिवाजी पार्कवर आचार्य अत्रेंची सभा, लाख माणसं जमायची. ही ताकद असलेली माणसं होती. आणि म्हणून त्यांच्यासोबत 12 वर्ष काम करायला मिळालं. परिस्पर्श आहे. कोण विचारलं असतं? रोयासारख्या छोट्या गावातला मुलगा मला गाडीत बस म्हणाले. समितीच्या चळवळीत मी सचिव होतो, तिथे काम करत होतो, 18-19 वर्षाचा असेल.
गाडीत बसवलं, सायनच्या नाक्यावर आणलं. तेव्हा सायन नव्हतं, शिव झालं होतं. तिथे उतरून दिलं मला. म्हणाले उद्या 10 वाजता ऑफिसला. माझं कोणी मुंबईत नाही. सायनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर मी थांबलो. दुसऱ्या दिवशी 10 वाजता गेलो, कामाला सुरुवात केली. 50 रुपये पगार. पुढे जेव्हा साहेबाची घसट झाली माझी, तेव्हा म्हटलं का साहेब तुम्ही मला तिथे रात्री असं 8-8:30 वाजता कसं काय सोडून दिलं? माझं कोणीच नव्हतं मुंबईत. ते म्हणाले 27 साली बाबुराव पेंढारकरांच्या बरोबर मी जेव्हा आलो तेव्हा बाबुरावांनी मला तिथेच सोडलं होतं म्हणा. असा एक किती बोलता येईल स्वतंत्र. मी तर अत्रे साहेबांवर 7 व्याख्यानं देत असतो. सतीशने माझं एक व्याख्यान ठेवलं होतं 40व्या पुण्यतिथीला पुण्यामध्ये. तर दमाना ऐकायचं आहे तुम्हाला, पुष्कळ बोलता येईल. पण एक असा प्रचंड माणूस, यानं आयुष्यामध्ये दिलेला शब्द कधी मोडला नाही आणि लिहिलेला शब्द कधी खोडला नाही. तुम्हाला कधी नाही. असं टपोर अक्षर होतं, प्राजक्ताची फुलं पडावीत तसं टपोर अक्षर होतं अत्रे साहेबांचं. स्वतः आग्रलेख डिक्टेशन नाही. जेवढे म्हणून आग्रलेख आहेत त्यांना 17व्या वर्षी लागलं. तर मी गमतीने बोललो त्यांना, म्हणजे साहेब उद्या आग्रलेख चांगला असणार. 70, 72 म्हणजे 70 वर्ष जगून बघ मग कळेल. दुसऱ्याशी आग्रलेख लिहिला त्यांनी, ही ईश्वराची दया. घेतो झोप सुखे फिरवून उठतो, ही ईश्वराची दया. आता ड्रायव्हरवर कोणी आग्रलेख लिहिल का हो? त्यांचा बाबू नावाचा ड्रायव्हर गेला, दुसऱ्या दिवशी माझा बाबू गेला, आग्रलेख गेला. आज जो फिरता रंगमंचाची जी कमाल तुम्हाला दिसते आहे, ही कोल्हापूरच्या महात्मा मिस्त्रीनी केलेली आहे. एक मराठी यंत्रज्ञ कोल्हापुरात काम करत होता. अत्रे साहेब त्याच्याकडे गेले, तो करून आणला आणि म्हणाले महात्मा काय तुमची बिदागी? महात्मा म्हणाले अत्रे साहेब तुमच्याकडून पैसे घ्यायला मी नादान नाही. दुसऱ्या दिवशी आग्रलेख आला, यंत्र महर्षी महात्मा मिस्त्री. महाराष्ट्राला कोण महात्मा मिस्त्री आहे? जे आवडलं त्याला डोक्यावर उचलायचं. मनोहर मळगावकर इंग्लिशमध्ये कादंबरी लंडनमध्ये लिहितात, शिवशक्तीमध्ये बोलवून मनोहर मळगावकरचा सत्कार. आप्पा तुमचं आम्हाला कौतुक का वाटतं? दादा म्हणजे यांचे वडील दादा परचुरे, अरे असा तेजस्वी माणूस होता, काय सांगायचं तुम्हाला. सावरकरांची आणि आचार्यात्र्यांची महाराष्ट्राला सर्व साहित्याची घरपोच व्यवस्था कोणी केली असेल तर ती दादानी केली. आणि आप्पा तुम्ही तो वारसा चालवताय आणि आता नरेन पण तो वारसा चालवतोय, त्यांचा मुलगा. आणि म्हणून 13 जूनला ज्या दिवशी आचार्यात्रे केम हॉस्पिटलमध्ये होते, रक्ताची शेवटची बाटली लागली होती आणि त्यांचं निधन झालं. रात्री 1 वाजता त्यांचं पार्थिव आणलं. तर माझ्या डोक्यात असं आलं की उद्या एक गदी माळुकरांची कविता पाहिजे मराठामध्ये. म्हणून मी सोपारकर आणि सुधीर नांदगावकर आम्ही गेलो त्यांच्या माहीमच्या घरी. 1 वाजला आणि अण्णांनी दार उघडलं. काय झालं? म्हटलं आचार्यात्रे गेले. म्हणजे आम्ही राहिलो आणि ते गेले. म्हटलं तुमची अण्णा कविता पाहिजे. ते म्हणले आत्ता? हो म्हणाले आत्ता पाहिजे. मग त्यांनी ते डोळे मिटले असे. मग घ्या. सर्वांगाने भोगी जीवन. रात्री 1 वाजता माहीमच्या जिथे जयंतीबेन मेहता आता राहतात तिथे ते राहत होते. उमऱ्यामध्ये त्यांनी 4 ओळी गदी माळुकरांनी सांगितल्या. दुसऱ्या दिवशी मराठात मी छापल्या. सर्वांगाने भोगी जीवन, तरीही ज्याच्या उरी विरक्ती, साधुत्वाचा गेला पूजक, खचली कलली श्री शिवशक्ती. धन्यवाद. भावे साहेबांचं किती जवळीकीचं नातं होतं साहेबांशी हे आत्ता आपण ऐकलं. एक गोष्ट ते सांगायला विसरले, मुद्दाम उल्लेख करतो राहवत नाही म्हणून. हशा आणि टाळ्या हे जे साहेबांचं पुस्तक आहे, त्या काळात काही आमच्या पत्रकारांची डिक्टाफोन्स किंवा रेकॉर्डिंग मशीन्स किंवा वॉकमन्स नव्हते. आचार्य यात्रेंच्या त्या भाषणांना प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वतः रिपोर्टिंग केलेलं भावे साहेबांनी जे आहे त्यांचं मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हशा आणि टाळ्या हे पुस्तक आहे.
अत्रे साहेबांचं प्रत्येक भाषण नवीन होतं, त्यांनी उल्लेख केले सगळे, त्याच्यावर मी बोलत नाही. पण आता आपण अध्यक्षांचं भाषण ऐकणार आहोत. अत्रे साहेबांच्या बाबतीत असं बोललं जातं की जितक्या ताकदीने त्यांनी विनोद निर्मिती केली तितक्या ताकदीने त्यांनी ह्युमर निर्माण केला. मराठी साहित्यामध्ये ह्युमरचा अर्थ फार वेगळा आहे. सर्वसामान्यपणे आपण तो फार वेगळ्या पद्धतीने घेतो. हास्याला कारुण्याची झालर जिथे असते, या दोन्हीचा एक संगम ह्युमरमध्ये आढळतो, जो भाईंनी, पु ल देशपांड्यांनी त्यांच्या अनेक साहित्यामध्ये व्यक्त केला होता, मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी व्यक्त केला. मिरासदार सरांच्या साहित्यामधली विनोदी बाजू आत्तापर्यंत जरी आलेली असली तरी याच साहित्यिकांच्या पठडीतली त्यांचीच परंपरा, ह्युमरची परंपरा मिरासदार साहेबांनी त्यांच्या साहित्यामधून जोपासलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अठराशे 98 ते 1969 हा आचार्य अत्र्यांचा जीवनपट आहे. वयाच्या 71व्या वर्षी आचार्य अत्रे गेले, म्हणजे त्यांना आज जाऊन 40 वर्ष झाली. याचा अर्थ असा की जवळजवळ 45-50 वर्षापर्यंत जी काही माणसं आहेत आज, त्यांनी आचार्य अत्रेंना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही आणि अर्थातच ऐकलेलं नाही. पण आचार्य अत्रे हे केवढी एक गंभीर समस्या होती, तितकीच विनोदी होती. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी जो पराक्रम याकडे दाखवला, असा पराक्रम साहित्यिकामध्ये तरी दुसरं कोणी नाही. ते मास्तर होते आणि अतिशय उत्तम मास्तर म्हणून त्यांची ख्याती होती. भूगोलाचे मास्तर होते, भूगोल आणि इंग्रजी विषय शिकवत असत. आणि हा अभिमान त्यांना शेवटपर्यंत होता की मी मास्तर आहे. या मास्तरनी, एका एकट्या मास्तरनी हे सगळं केलंय, लक्षात ठेवा. एकट्या मास्तरनी हा पराक्रम दाखवलेला आहे, हा अभिमान होता. आणि मला एक प्रसंग आठवतो की कॅम्प एज्युकेशन सोसायटीने त्यांना जेव्हा बोलावलं, ज्या सोसायटीमध्ये ते मुख्याध्यापक होते, जेव्हा त्यांना साने गुरुजी साने गुरुजींच्या ह्याच्यावर, श्यामची आईवर त्यांना पारितोषिक मिळालं. राष्ट्रपती पारितोषिक, पहिलं पारितोषिक मराठी चित्रपटाला मिळालं, आणि तेही आचार्य अत्रेंच्या या चित्रपटात. तर त्यांचा सत्कार त्यांच्या शाळेने केला. सत्काराच्या वेळा तेव्हा मी तिथे गेलो होतो, कारण त्यांच्याच दुसऱ्या शाळेत मी शिक्षक होतो. अत्र्यांनी विचारलं, तिथे सगळे शिक्षक मंडळी बसली होती, की हा सगळं त्यांना सगळं जेवण बिवण सगळं होतं. विचारलं की हे सगळा खर्च कोणी केला? तर ते मुख्याध्यापक जरा बिचकले, कारण सगळे एकेकाळी त्यांचे विद्यार्थी हे सगळे असलेले. ते म्हणजे नाही, सगळ्या मास्तरांच्याकडनं वर्गणी घेतली आम्ही आणि मग एवढा सगळा खर्च केला. ते जे रागावले अत्रे, माझा सत्कार करताना शिक्षकांची वर्गणी घेऊन, संस्थेला काय भीक लागली का तुमची? सगळ्या शिक्षकांचे पैसे, जे पैसे आहेत त्यांना परत करा. सगळी शिक्षकांच्याकडनं वर्गणी घेऊन तुम्ही माझा सत्कार कशासाठी करताय? आणि सगळे पैसे परत करायला लावलेत. माझा फार अभिमान त्यांना होता, मी मास्तर आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ते काहीतरी आपला वेगळेपणा असं दाखवत असत. अत्रेंची गंमत अशी आहे, नांदेडच्या संमेलनामध्ये मला आठवतं, नांदेडच्या संमेलनापूर्वी अत्रेंचं भाषण होतं. अध्यक्ष पु ल देशपांडे होते. त्या पुलाने सहज वाक्य विचारलं, अरे एक एक माणसं अशी असतात की नाव प्रल्हाद असतं पण कर्तृत्व नरसिंहासारखं असतं, असं त्यांनी. असं कर्तृत्व प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवले. श्यामची आईला त्या पारितोषिक मिळालं. शनिवार रोडवर केवढी सभा झाली, इथे मोठा सत्कार झाला. चित्रपट फार चालला नाही. अत्रे एवढेच म्हणाले की अरे तुम्ही माझ्या सत्कारासाठी इतके सगळं या संख्येने ठेवलात, यापैकी काही जण निदान चित्रपटगृहात आले असते तर बरं झालं असतं सगळं.
अत्यंत मोठे. पण मला असं वाटतं आपल्याकडे हा जे अवताराची कल्पना आहे ना, त्यातला याचा जो अवतार आहे महादेवाचा शंकर, त्या शंकराचे सगळे गुण अत्र्यांच्या मध्ये होते. म्हणजे प्रसन्न झाले तो वाटेल ती द्यायचं, वाटेल ती द्यायचं. प्रसादो अपि, असं संस्कृतमध्ये वर्णन आहे, प्रसादो अपि भयंकर. हा शंकराचा प्रसाद झाला तरी तुझा भयंकर असतो अतिशय. पण चिडले संतापलेला असला हा शंकर म्हणजे मग तिसरा डोळा उघडायचा आणि मग त्याला राख करून टाकायची. हे जे शंकराचं महादेवाचं वैशिष्ट्य होतं त्याचा नमुना म्हणजे आचार्य अत्र्यांचं व्यक्तिमत्व. प्रसन्न असले, गुणांचं कौतुक फार मोठं होतं, अतिशय गुणांचं कौतुक होतं. आणि एखाद्याने पराक्रम केला तरी वर्णन केलेलंच आहे आपण सगळ्याची. साध्या साध्या गोष्टीमध्ये झेकत असत फार मोठं. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्रात हे नाकारलं, हे द्वैवार्षिक बोर्डाने ते जेव्हा नाकारलं तेव्हा अर्थमंत्री आपले होते C.D. देशमुख, चिंतामणराव होते. आणि चिंतामणरावने राजीनामा दिला याच्यावर राजीनामा दिला. आणि लोकसभेमध्ये भाषण करताना त्यांनी सांगितलं की राज्यकर्त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल काही असक, आणि त्यामुळे मी याचा निषेध म्हणून राजीनामा देतो आहे. अर्थमंत्रीपद संबंध भारताचं एक महान जागा मोठी होती, पण चिंतामणरावांनी आचार्य अत्रेंनी अग्रलेख लिहिलेला आहे त्याच्यावरचा, चिंतामणी देशाचा कंठमणी झाला, असा अग्रलेख आहे त्यांचा. तो हे अत्र्यांच्या अत्र्यांनी एका ठिकाणी म्हटले, मी गुणांचा पूजक आहे, आयुष्यभर मी या सद्गुणांच्या दाराशी उभारून मी माधुकरी मागितली, मला जे पाहिजे ते मिळालं, असं अत्र्यांचं वाक्य आहे. जिथं काही चांगलं असेल तिथे धावून जायचं, मधमाशी प्रमाणे मध जे चांगलं त्याच्यातलं हे खायचं, हे शेवटपर्यंत अत्रे सांभाळलं. प्रत्येक बाबतीत जिथे जिथे असेल तिथं कौतुक करणं मोठं. माझे मित्र आपल्या जणांना माहिती आहेत, वि.स. वाळिंबे, त्याचे वडील जे होते सदाशिवराव, हे अत्र्यांचे लहानपणचे मित्र. ते त्याच्या घरी एक दोनदा कधीतरी अनेक वेळा जातही असं अत्रे. जेव्हा ते वाळिंबे वडील त्याचे वारले, अत्र्यांना माहिती नाही, यांनी काही कळवलं नाही. पुढे भेट झाली, मला वाळिंबेने सांगितलं की अरे तुम्हाला सांगितलं नास तुझी वडील गेले म्हणून. अरे मी त्यांच्यावर अग्रलेख लिहिला असता. त्या वि.स. वाळिंबे म्हणाले की तुम्ही अग्रलेख लिहावा, एवढे मोठे ते नव्हते. ते रागावले, तू कोण सांगणार ते मोठे होते की नाही, मला माहिती आहे ते सगळं. अरे मी माझ्या ड्रायव्हरवर सुद्धा अग्रलेख लिहिलेला आहे, मी पाहिन कुणावर अग्रलेख लिहायचा आहे, तू मला कळवायला पाहिजे, बरं केलं नाहीस. त्याबद्दल हा जो वेगळेपणा होता अत्र्यांच्यामध्ये. जिथं प्रेम तिथं भरपूर प्रेम, उत्कट महादेवासारखं. आणि चिडले जर कुठे ते संतापले म्हणजे काय बोलतील आणि काय काय नाही, तिथं हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायची. मग एखाद्या वेळेला ते ग्राम्य देखील यायचं, परंतु अत्रे त्याची पर्वा करीत नसत. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात तर त्याला भूत झाला होता भयंकर, काय बोलत असं संतापाने. म्हणजे त्यांच्या लेखणीला आणि वाणीला ज्वालागृमीचं जे हे असं ज्वालामुखीचं असं एक तेज, असं एक धार अशी आलेली होती. काय त्याला भयंकर बोलत असत त्यावेळेला. ज्यांनी ऐकलं असेल त्यांना त्याची कल्पना असेल. साध्या साध्या आणि विनोद हे त्यांचं फार हत्यार मोठं होतं. केवळ संतापून बोलत नव्हते, विनोदाच्या याच्यावर पण सगळ्या लोकांना हसवत हसवत काँग्रेसचे हे सगळं जे राजकारण जे आहे कसं मूर्खपणाचं सगळं आहे, महाराष्ट्र द्वेषाचं कसं आहे हे सांगत होते सारखे. मला आठवते कुठे ते बोलतील आणि काय. आपले काँग्रेसचे इथले पुढारी होते पोपटलाल शाह म्हणून, मला अजून आठवते तिथे पोपटलाल शाह काही ते बोलले काही ठिकाणी. आता त्याला एवढं महत्त्व द्यावं असं काही नव्हतं, पण अत्र्यांनी लगेच काढलं हा पोपटलाल शाह महानालायक मनुष्य म्हणाले, काँग्रेसमध्ये आहे, करतोय काही करत नाही म्हणाली, आणि नाव तरी काय पोपटलाल. सगळे पोपट हिरवे असतात, हा एकटा हरामखोर लाल आहे म्हणाले. आजकाल कुठे काय हे करतील आणि बोलतील याचा हे काही नाही असं आता. आणि मग ते स्वतःच हे काही वागत नसत. काही त्यांच्यामध्ये वैयक्तिक ह्याच्यामध्ये काही गुण होते, गुण तर मोठेच होते, पण काही दोषही होते, पण ते कबूल करीत असत. त्याच्यामध्ये त्यांनी कधी हे ठरले लपवा लपवी केलेली नाही, त्याच्यामध्ये कबूल करीत असत सगळंच. भर सभेमध्ये कदाचित विधानसभेत मला लक्षात नाही, काँग्रेस ह्यांनी अटक, हे काँग्रेसवाले नालायक मनुष्य आहेत, यांच्या बायकाच्या भानगडी आहेत, यांच्या पैशाची भानगडी आहेत, यांनी अमुक केलेलं आहे तमुक केलेलं आहे, असं सगळं केलं.
हे अत्रे भाषण करत होत ना. एक काँग्रेसचे आमदार उठले आणि ते म्हणाले, अत्रे साहेब अहो तुम्ही काय केलेत, तुम्ही तेच केलेत. तेव्हा अत्रेने काय उत्तर द्या, हो कबूल आहे, मी हे सगळं मी सुद्धा केलेलं आहे, पण त्यावेळेला मी काँग्रेसमध्ये होतो. कशात तऱ्हेनं विनोदानी त्याला हे देतील, फोडणी विनोदाची देतील, हे सांगता येते. असं अत्र्यांचं आहे. पण काय त्या बोलण्याला दरबंद नसायचं, सगळं ते संतापातून, रागातून, विनोदाच्या माध्यमातून असं सगळं येत असायचं. नेहरूंच्यावर खूप 10 अग्रलेख सगळे लिहिले, पुढे लिहिले. सूर्य मावळला, सूर्यास्त वगैरे हे सगळं आहेच, या कौतुकाचा भाग आहेत. पण संयुक्त महाराष्ट्राच्या पुढे जवाहरलाल का जेहरलाल असा अग्रलेख आहे त्यांचा. विनोद तर सांगितलं, विनोबा किंवा वानरोबा, हे प्रत्येक मोठ्या माणसाला कुठल्याची पर्वा त्यांनी केलेली नाही. मला ते एक असं वाटत आहे, त्या काँग्रेसवाल्यांना असं वाटतं की जे काही या देशात घडत आहे ते नेहरूमुळं घडतंय. सूर्य उगवतो नेहरूमुळं, चंद्र मावळतो नेहरूमुळं, पाऊस पडतो नेहरूमुळं, धान्य उगवतं नेहरूमुळं, प्रत्येक गोष्ट नेहरूमुळं असं यांना वाटतं. मग मी असं विचारतो, इथे ही जी लहान 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 मुलं समोर बसलेली आहेत ती काय नेहरूमुळं का? विनोदाची फोडणी सगळं द्यायचा लोकांना, ते सगळं हा जनतेचाच वक्ता होता, हा जनतेचाच साहित्यिक होता. खरोखर लोकांच्या मनात काय भावना असतील त्या कशा रीतीने करायची, संतापून बोलत असं अतिशय. गोविंद वल्लभ पंतनी एकदा असे उद्गार काढले, त्यावेळेला काय वाटेल ते झालं तरी संयुक्त मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशा तऱ्हेचे उद्गार आलेले होते. पंत त्यावेळेला मला वाटतं गृहमंत्री होते महाराष्ट्र देशाचे संबंध. ते म्हणले हा गोविंद वल्लभ पंत हा असं म्हणतो की वाटेल ते झालं तरी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. अरे थेरड्या, हे पहिलं वाक्य पडतं. काय काही बोलत असत, काही संतापाला त्यांच्या सीमा नसायची. हा संताप मनातून यायचा असला, हा महाराष्ट्राच्या प्रेमातून यायचा. महाराष्ट्र आणि मराठी भाषा याच्याबद्दल विलक्षण प्रेम असलेला हा साहित्यिक हा फार मोठा होता. ते नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे बाकीच्या सगळ्या राज्यांना भूगोल आहे, फक्त भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे असं म्हणत असत. हा महाराष्ट्राचा जो अभिमान त्याच्यामध्ये होता, ही जी मराठी भाषेची, त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं असं. तेव्हा असं हे अत्यंत कर्तृत्व फार मोठं होतं. किती अत्र्यांच्या संबंधी सांगावले. आणि एकदा का लोकांना एकदा ठरवलं की त्यांना फाडून काढायचं, मग अत्रे थांबत नसत, काय काय बोलतील आणि काय काय नाही. नानो नीना निशा नावाचा कुणीतरी गुजराती होतं, मला नाव आठवत आहे, नानो नीना निशा, गुजराती, नानू पटेल आडनाव त्याचं. त्याने महाराष्ट्राबद्दल अतिशय वाईट उद्गार आणि ह्याच्याबद्दल काढले. तेव्हा अत्र्याने मुद्दाम माणसं पाठवून हा कोण नानू निशा पटेल आहे, काय आहे, सगळं माहिती काढली. आणि हा हलकट मनुष्य कसा आहे, याच्यावर खटले कसे भरलेले होते, याच्यावर विनयभंगाचं असं काही ते असं आलेलं होतं, हे सगळं त्यांनी अग्रलेखातून काढलं. या महाराष्ट्राच्या प्रेमातून काय काय अत्र्यांच्या ह्याच्यातून करावं हे अग्रलेख वाचत असताना ध्यानात येत खूप मोठं. आणि त्याच्यासाठी वाटल ती करत होत. त्यावेळेला मला आठवतंय, त्यावेळेला कुटुंब नियोजन प्रचार सरकारीरित्या चाललेला होता, कुटुंब नियोजनाचा प्रश्न. आणि त्यावेळेला राष्ट्रपती कोण होते, गिरी, काय सबंध नाव त्यांचं, व्ही गिरी, वराहगिरी, व्यंकटगिरी, गिरी हे त्यांचं नाव. आता इकडे कुटुंब नियोजनाचा प्रचार, याचे हे राष्ट्रपती, आणि यांना 14 काहीतरी मुलं होती, 14 मुलं मुली मिळून. आणि काय कुठून अत्र्याने हे कौतुक असायचं, कुठून तरी त्यांनी फोटो मिळवला की सगळे मुलं सगळे एकत्र बसलेले, ते नवरा बायको दोघं, गिरीपती पत्नी, खाली मुलं बसली वगैरे बसलेले, उभे राहिले सगळे. तो फोटो छापला मराठीमध्ये आणि खाली एकच वाक्य, राष्ट्रपती गिरी यांची कामगिरी. काय बोलत असतील. आणि अशा या त्या संयुक्त महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये ते जेव्हा व्यक्तिगत टीका करणं न करणं ते मानतच नसतं. अतिशय मोरारजी हा त्यांचा तर अतिशय संतापाचा विषय, अतिशय संत. त्या सगळ्या काँग्रेसच्या त्यांनी कधी सरळ नावं घेतली नाहीत. मोरारजीला तरी मी मगरूरजी असंच म्हणत असत, मगरूरजी. बरं, एकदा तर म्हटलं अत्र्याने म्हटलं, या मोरारजीवर लोक असं म्हणतात मी अग्रलेख फार छान लिहितो, मी मृत्यूलेख फार चांगले लिहितो. मी म्हणल्या मोरारजीवर देखील मी मृत्यूलेख लिहिणार आहे, एकच वाक्य लिहिणार आहे.
कोणतं वाक्य लिहिणार आहात? एकच वाक्य लिहिणार आहे, या मोरोजाने आयुष्यात एकच चांगली गोष्ट केली आणि ती म्हणजे हा मेला. असं बोलत असत. शंकरराव देव हा त्यांच्या टीकेचा विषय नेहमी शंकरचा. त्याला शंखदेव म्हणायचे नाही, शंखदेव. हा, हे सगळे 42 सालच्या त्याच्यामध्ये नगरच्या तुरुंगामध्ये होते. जेव्हा 44 साली सुटले त्यावेळेला या 2-2.5 वर्ष तुरुंगात होते. त्या 2.5 वर्षामध्ये सगळे एकत्र होते, सगळे काँग्रेसचे नेते, सगळे वर्किंग कमिटीचे लोक. त्यावेळी हे 2-2.5 वर्षामध्ये काय काय केलं याच्यावर किर्लोस्करनी त्यांच्याकडनं लेख मागितला होता. शंकरराव देवाने लेख लिहिला, चांगला लेख होता त्या. त्यात त्याने एक वाक्य सहज लिहिलं होतं, मी आणि नेहरू आमच्या खोऱ्या शेजारी होते, अगदी शेजारी. रोज माझी नेहरूंची गाठ पडायची आणि एवढा मोठा नेहरूंचा सुंदर चेहरा, पण रोज बघून मला कंटाळा आला, असं शंकरराव देवानी म्हटलं होतं. त्यावर आत्र्याने लिहिलं, ह्या काय शिवावा बघा, नेहरूंचा एवढा सुंदर चेहरा बघून शंकरराव देवाला कंटाळा आला, मग शंकररावचा चेहरा रोज बघून नेहरूला काय झाला असेल वगैरे. काय कुणाबद्दल बोलतील, कुठे धर्मन नाही यात्रेंची, हा त्यांचा भयंकर प्रश्न सगळा होता. प्रत्येक ह्याच्याकडे निरनिराळ्याचे घेऊन त्यांची कशी साल्लं काढायची हे यात्रेंना जेवढं ठाऊक होतं आणि जेवढं त्यांना जमलं तेवढं दुसऱ्या कोणाला नाही. असा एक विलक्षणच व्यक्तिमत्व असलेला, केवळ एक वृत्तपत्राचा एक संपादक जो मुळामध्ये लेखक आहे, असा लेखक असलेला संपादक एक विनोदाचं हत्यार हातामध्ये घेऊन संयुक्त महाराष्ट्राचं राजकारण कसं चालवलं. सगळेच होते त्याच्यामध्ये इकडे, पण अत्रे लोकांच्या जवळ जितके गेले दुसरं कोणी गेलेलं नाही कळमध्ये. त्यांच्या सभेला जेवढी लाखांची गर्दी जमायची तेवढी इतरांना जमणं कठीण असेल. म्हणून अनंत काणेकर एकदा म्हणाले की SM जोशी हे आमचा धर्मग्रंथ आहे, पण अत्रे ही आमची तलवार आहे, असं ते म्हणायचे. असं अत्र्यांचं एक विलक्षण लढाऊ विलक्षण अशा तऱ्हेचं हे व्यक्तिमत्व होतं. कितीतरी याच्या संबंधी बोलता येईल, पण तो आजचा काही तो सगळा विषय नाही. त्यांचे अग्रलेख वाचले ना, त्यांची शीर्षकं देखील बघणं लक्षात राहण्यासारखी आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे विनोबा की वानरोपा, जवाहरलाल, कितीतरी शीर्षक हे लक्षात राहत असत केवळ शीर्षिका. जशी टिळकांचे लक्षात आजही आहेत, टिळकांची अग्रलेखाची शीर्षिका आजही लक्षात येत आहेत. उजाडले पण सूर्य कुठे आहे, हे आमचे गुरु नव्हत, अशी कितीतरी सांगते. तसं अत्र्यांची आजही लक्षात राहतील अशी शीर्षकं त्यांनी दिली. असा एक विलक्षण पत्रपंडित, विलक्षण अपवादात्मक असं हे कर्तृत्व असलेला असा कृषा. त्यातली एक शेवटची आठवण मी गिरीशताईंना विचारून ती खात्री करून घेतली की ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र मिळाला तर त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि समितीचे अध्यक्ष SM जोशी यांची एकत्र बैठक मुंबईत निघाली आणि ते मुंबईच्या शिवाजी पार्कवर मोठी सभा त्यावेळेला झाली. यशवंतरावांनी तो कलश, मंगल कलश वगैरे आणला वगैरे सगळ्याचं प्रचंड गर्दी. या सगळ्या सभेला आचार्य अत्रे यांना निमंत्रण सुद्धा नव्हतं. सांगणाऱ्याने असं सांगितलं की ती सभा प्रचंड तिकडे चाललेली होती आणि अत्रे एकटेच आपल्या सभागृहामध्ये घरच्या सुन्न होऊन अशी बसलेले होते सगळ्याची. तेव्हा तरी ते सेनापती बापटांच्या लक्षात आलं की आचार्य अत्रे नाही आहेत, ते घरीच आहेत. आणि म्हणून ते लगबगीनं गेले, त्यांनी हार आणलाय आणि तो अत्र्यांच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, बाबूराव आज मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र मिळालंय तर तुमच्यामुळं मिळालं आहे लक्षात. आणि वर्णन त्या ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितले की हे ऐकल्यावर लहान मुलांसारखे आजरे ढसाढसा घडले. मी शिरीषताईंना विचारलं, हे बरोबर आहे का? ते सामान्यपणे बरोबर आहे म्हणजे असं घडलंय का? तुम्ही असं घडले. असं अत्र्यांचं एक विलक्षण व्यक्तिमत्व, विलक्षण कर्तृत्व होते. ते शंकरे कितीतरी गोष्टी अशा सांगता येतील अत्र्यांची. पण या निमित्ताने अत्र्यांची हे लढाऊ सगळा बाणा कसा होता, अग्रलेखाच्या रूपाने त्यांचं व्यक्तित्व कसं प्रगट होतं याचं आपल्याला दर्शन अप्पांनी परचुरांनी या पुस्तकातून गेलं. त्यात हारही आहेत, त्यात प्रहारही आहेत. हे दोन्ही आपल्याला वाचायला मिळेल. जेव्हा स्तुती करत तेव्हा कसे करत असत, जेव्हा टीकेचा चफेर हल्ला चढेल तेव्हा ते कसे, हे दोन्हीचे नमुने या पुस्तकात आहेत. अतिशय वाचण्यासारखं असं पुस्तक आहे. तर या निमित्ताने आपल्या सगळ्या नवीन पिढीनं, नव्या माणसांनी हे पुस्तक अवश्य वाचावं, म्हणजे अत्रे हे काय व्यक्तिमत्व होतं याची कल्पना येईल. एवढंच या निमित्ताने सांगतो. जास्त
ज्या ह्युमरचा मी उल्लेख केला त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आलाच असेल. मिरासदार साहेबांनी आपल्याला क्षणार्धात शेवटच्या 2 वाक्यांमध्ये सुन्न करून टाकलं, जुनी आठवण सांगून. एका गोष्टीचा उल्लेख त्यांनी नाव घेतलं म्हणून मुद्दाम करणं आवश्यक आहे की आप्पांनी आणि शिरीषताईंनी दोघांनी या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. हे मुद्दाम मला सांगण्याची आवश्यकता आहे. प्रस्तावना शिरीषताईंची आहे पुस्तकाला, पण ही कल्पना मुळात आप्पांची, पण शिरीषताईंचं फार मोठं योगदान आहे की या दोघांनी बसून साहेबांच्या अग्रलेखांमधले अग्रलेख निवडून आधी या पुस्तकाचं नाव ओव्या आणि शिव्या असं ठेवावं असं त्यांच्या मनात होतं, पण दोघांनी मिळून नंतर ते नाव बदललं आणि ते हार आणि प्रहार झालं. पुस्तक अतिशय सुंदर आहे. मुद्दाम मला सांगायचं की 40% सवलतीच्या दरात आजच्या दिवशी ते मिळणार आहे. इतकंच नव्हे तर आचार्य अत्रेंच्या सर्व साहित्यकृती या आज आपल्याला सवलतीच्या दरात फक्त 4,500 रुपयात इथे उपलब्ध होणार आहेत. या दोन्हीचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. मी लक्ष्मण राठीवरेकरांना विनंती करतो की आजच्या या कधी संपू नये अशा वाटणाऱ्या कार्यक्रमात आभार प्रदर्शन त्यांनी जरूर करावं. नमस्कार. अक्षरधारा आणि परचुरे प्रकाशन यांच्या वतीने आजपासून या ग्रंथ प्रदर्शनाला सुरुवात होते. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक दमा मिरासदार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक माननीय श्रीयुत मधुकरजी भावे या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे अप्पासाहेब परचुरे व माध्यमकर्मी डॉक्टर समीरण वाळवेकर याही मान्यवरांचं मी अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. सर्व प्रकाशक की ज्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही ही संपूर्ण महाराष्ट्रातून ग्रंथ प्रदर्शन आयोजित करतो आहे, तर त्या सर्व प्रकाशकांचे मनापासून आभार. सर्व वर्तमानपत्र संपादक, पत्रकार बंधू भगिनी, छायाचित्रकार, त्याचप्रमाणे सर्व वृत्तवाहिन्या त्यांचे संपादक, छायाचित्रकार यांचेसुद्धा अगदी मनापासून आभार. आकाशवाणी सर्व पदाधिकारी यांचेसुद्धा मनापासून आभार. आणि उपस्थित तुम्ही सर्व साहित्यप्रेमी की ज्यांच्यामुळे वाचन संस्कृती टिकून आहे, टिकून राहणार आहे, या गोष्टीवर आमचा अगदी ठाम विश्वास आहे. तेव्हा तुम्हा सर्व साहित्यप्रेमींचं अगदी मनापासून मी आभार मानतो. अक्षरधाराचं हे प्रदर्शन 31 जानेवारीपर्यंत या सभागृहात उद्यापासून सकाळी 10 ते रात्री 9 यावेळेस सुरू राहणार आहे. तरी जास्तीत जास्त वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.